कथेचे नाव वडाच्या सावलीत. गावाच्या मध्यभागी एक मोठा जुना वड उभा होता. त्याच्या फांद्या इतक्या पसरलेल्या होत्या की दुपारच्या कडक उन्हातही त्याच्या सावलीत थंडावा मिळायचा. त्या वडाखाली बसून कित्येक पिढ्यांनी गप्पा मारल्या होत्या, निर्णय घेतले होते आणि आयुष्य बदलणारे क्षण अनुभवले होते. त्या गावात राहणारा आरव नावाचा 13 वर्षीय मुलगा रोज शाळेतून आल्यावर त्या वडाखाली बसायचा. त्याला वाचायला फार आवडायचं, पण गावात लायब्ररी नव्हती, म्हणून तो शाळेच्या पुस्तकांवरच समाधान मानायचा. एके दिवशी वडाखाली बसलेला असताना त्याला तिथे एक जुनी वही सापडली. वहीचे पाने पिवळी पडलेली होती, पण अक्षर नीट दिसत होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं की ही वही ज्याच्या हाती लागेल त्याने फक्त वाचू नये तर समजून घ्यावं. आरव उत्सुक झाला. त्याने वाचायला सुरुवात केली. ती वही होती अनंत आजोबांची. गावातले एक ज्ञानी, शांत आणि आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांनी आयुष्यातले अनुभव, चुका, शिकवण या वहीत लिहिल्या होत्या. तर एका ठिकाणी लिहिलं होतं की यश म्हणजे फक्त जिंकणं नाही, तर हार मानूनही प्रामाणिक राहणं आहे. आरवला ते वाक्य फार भावलं. दिवस जात होते आणि आरव रोज एक नवीन पान वाचायचा. हळूहळू त्याच्या वागण्यातही बदल दिसू लागला. तो चिडचिडा न राहता शांत झाला. मित्रांशी समजूतदारपणे वागू लागला. गावात एकदा मोठा वाद झाला. पाण्याच्या वाटपावरून 2 गट आमनेसामने आले. वातावरण तणावपूर्ण झालं. मोठी माणसंही रागाच्या भरात बोलत होती. आरवने ही सगळी परिस्थिती पाहिली. त्याला वहीत वाचलेली एक ओळ आठवली. रागात घेतलेला निर्णय पिढ्यांना त्रास देतो. धाडस करून तो वडाखाली सगळ्यांना एकत्र बोलवतो. लहान मुलगा बोलवतोय म्हणून सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही, पण आरव शांतपणे स्पष्ट शब्दात बोलत राहिला. तो म्हणाला की आपण सगळे एकाच गावात राहतो. आज पाण्यावरून भांडलो तर उद्या माणुसकी कुठे राहील? क्षणभर शांतता पसरली आणि हळूहळू लोकांना जाणवलं की हा मुलगा फक्त बोलत नाही तर विचार मांडतोय. शेवटी दोन्ही गटांनी चर्चा करून तोडगा हा काढला. धन्यवाद. तोडगा काढला. त्या दिवशी वडाखाली बसलेला आरव पहिल्यांदाच स्वतःला मोठं वाटलं. संध्याकाळी तो वही उघडतो तर शेवटचं पान आपोआप उघडलेलं दिसलं. त्यावर लिहिलं होतं की जेव्हा ही वही संपेल तेव्हा नवीन कथा सुरू होईल. आरव हसला. त्याने वही अलगद वडाच्या मुळाशी ठेवली आणि मनात ठरवलं, मी माझी कथा माझ्या कृतींनी लिहीन.
वडाची पाने हलकीच सळसळली. जणू काही तो वडही त्याला आशीर्वाद देत होता.